मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतं, तर अनेक ठिकाणी थुंकल्यामुळे दुर्गंधी झाल्याचंही पाहायला मिळतं। यावर आता मुंबई पालिकेनं धडक कारवाई सुरू केलेली आहे। यासाठी नेमलेल्या क्लीनअप मार्शल्सनं तब्बल 4.5 कोटींचा दंड वसूल केलाय। पाहुयात याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। कचरा करताना थुंकताना सावधान, मुंबई घाण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा। क्लीनअप मार्शलनं वसूल केला 4 कोटींचा दंड। मुंबईत अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य दिसतंय, तर काही ठिकाणी पान गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांचं देखील प्रमाण वाढलेलं आहे। म्हणूनच मुंबई महानगरपालिकेनं त्याविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे। त्यासाठी मुंबईत क्लीनअप मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे। या क्लीनअप मार्शलनं गेल्या 11 महिन्यात 4,54,00,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे। तर क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून ही धडक मोहीम पालिकेनं राबवलेली आहे। कचरा करणे, थुंकणाऱ्यांवर दंडाची आकारणी केली जाते आहे। 11 महिन्यात 1,40,000 मुंबईकरांना दंड भरावा लागलेला आहे। घाण करणाऱ्यांकडून 4,54,00,000ची वसुली करण्यात आली। कामात कसूर करणाऱ्या क्लीनअप मार्शलनाही दंड ठोठावण्यात येतो आहे, तर क्लीनअप मार्शल पुरवणाऱ्या संस्थांनाही 65 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे। एकीकडे क्लीनअप मार्शल मुंबईत घाण करणाऱ्यांवर धडक कारवाई करतायत, तर दुसरीकडे हे मार्शल दंड आकारताना आणि कारवाई करताना दुजाभाव करत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे। जे वाटसरू किंवा प्रवासी जे येतात त्यांनी जर असं काही केलं, थुंकले किंवा काय, की त्याच्यावर पटकन त्याला पकडून गाठून त्याला जोर जबरदस्ती करून त्याच्याकडून फाईन घेतला जातो। पण तिथे आजूबाजूला जे फेरीवाले बसलेले असतात किंवा अन्य काही व्यावसायिक बसलेले जे रोजपर्यंत त्यांच्या समोर थुंकत असतात किंवा कचरा करत असतात, त्यांच्यावर हे लोक काही दंड आकारत नाहीत। म्हणजे हा कुठेतरी दुजाभाव आहे ना, हा होता कामा नये। क्लीनअप मार्शल मुंबईत घाण करणाऱ्यांवर धडक कारवाई करतायत, त्यामुळे मुंबईकरांनो कारवाई होऊ नये म्हणून काळजी घ्याच, पण आपली मुंबई स्वच्छ राहावी यासाठी तुमचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण देशाची आर्थिक राजधानी असलेली आपली मुंबापुरी घाणेरडी असणं हे आपल्याला शोभणारं नक्कीच नाहीये। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।